यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बीडमध्ये 3 दिवस झालेल्या दमदार पावसामुळे सरस्वती नदीला पूर आला होता। त्यामुळे रहमतनगर भागात राहणाऱ्या आणि नदीकडच्या घरात पाणी शिरलं होतं। यामुळे संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी या परिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला। वेळप्रसंगी नागरिकांना या ठिकाणाहून स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। जे सरस्वती नाल्यामुळे जे बाधित झालेले घर आहेत, रहमतनगर, बरकतनगर, कुरेशीनगर या भागामधले, तर ऑलरेडी संपूर्ण घराची आम्ही आता पाहणी सकाळपासून करत आहोत। बहुतेक घरामधले जे काही अत्यावश्यक साहित्य आहे, कुटुंबाचं साहित्य आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे। छोटे छोटे व्यावसायिक जे आहेत त्यांचंही नुकसान झालेलं आहे। तर त्या संपूर्ण त्याचे पंचनामे आपण पूर परिस्थिती ओसरल्यानंतर करणार आहोत। सर्वात महत्त्वाचं या लोकांची सुरक्षितता आता महत्त्वाची आहे। तर या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणं आणि त्या ठिकाणी त्यांना अत्यावश्यक गोष्टी देणं याला प्राधान्य दिलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।